फाटा चेडीशिव येथील युवकावर जुन्या भांडणाची कुरापत काढून काही युवकांनी रॉडने हल्ला केला आहे। डोक्यावर गंभीर घाव लागल्याने जखमी युवकाची प्रकृती चिंताजनक आहे। पोलिसांनी सांगितले की सिन्नर फाटाजवळील यश टायर सेंटर समोरून दिनांक 2 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास प्रमोद रामदास वाघ वय वर्ष 40 हा युवक आपल्या दुचाकीवरून सर्व्हिस रोडने सिन्नर फाटाकडे येत असताना योगेश पगारे व त्याच्या काही साथीदारांनी त्यास अडवले। त्याच्यासोबत जुन्या भांडणावरून वाद घालत असताना यातील एका युवकाने प्रमोद वाघ याच्या डोक्यात रॉड मारला व इतर साथीदारांनी त्यास मारहाण करून जबर जखमी केले आहे। त्यास नाशिक रोड मधील जयराम हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे। हल्ल्याची माहिती समजताच घटनास्थळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी, पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे, पोलीस निरीक्षक तृप्ती सोनोने यांच्यासह अधिकारी कर्मचारी यांनी धाव घेतली। संशयाच्या शोधार्थ पोलीस रवाना झाले आहेत। लोकशाही न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी नाशिक रोड।